2025चा क्रिकेटचा रणसंग्राम पाहण्यासाठी मुंबईवरनं या ठिकाणी आलेले आहेत। आपल्याला साहेब विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन कृपया स्थानापन्न व्हावं। ओ टू कॉम्बॉक्स समिधाने सर। ओके 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 ठीक आहे ओके। चला मैदानावरती सामन्याला सुरुवात। गोलंदाज तुषार धामापूरकर, मॅन फ्रॉम धामापूरचा गोलंदाज आहे। सुरेख यष्टीरक्षण यष्टीच्या मागे आपण पाहतोय अतुल ओरोसकर यांचा। हा मैदानात सिद्धेश माळगावकर आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत। खास त्यांचा खेळ पाहण्यासाठी खूप प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालाय, कारण सध्या चर्चेत नाव आहे सिंधुदुर्गात। यावेळी चांगला चेंडू, त्याच्यावरती तेवढा चांगला फटका, देखना फटका, कव्हरच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास, परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू आणलाय। एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न सक्सेस झालाय, म्हणजे 2 धावा बनल्या आहेत। आपण बोलत होतो सिद्धेश माळगावकर यांच्याबद्दल, कारण ज्यावेळी आपण आवळेगावची एक स्पर्धा आठवते। आवळेगावात एका चेंडू 6 धावांची गरज असताना कव्हरच्या डोक्यावरून ज्यांनी एक षटकार ठोकून आपल्या संघाला विजयी करून दिलं होतं, तो क्षण काळसे क्रिकेट संघ कधी विसरणार नाहीये। परंतु आज यावेळी ते आपल्या श्रीशा स्पोर्ट पेंडरू क्रिकेट संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळत आहेत। चेंडूचा प्रवास थर्डमॅन रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करतायत। सिद्धू होता त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण केलंय, एक धाव बनली आहे। खास सिद्धू यांचा खेळ पाहण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस, महाराष्ट्र पोलीस सर शेखर प्रभू देखील या ठिकाणी उपस्थित झालेत। खास सुट्टी घेऊन आलेत प्रीतम चव्हाण, शेखर प्रभू। यावेळी चांगला चेंडू, लाईन लेंथ पहा, ही लाईन लेंथ खूप महत्वाची आहे। आणि यावेळी या गोलंदाजाचा तेज तरार चेंडू हाताळणे हा याचा हातखंड आहे। वेगावरती स्वारोत गोलंदाजी करणं पसंत करतात तुषार धामापूरकर। यावेळी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी, 4 चेंडूत फक्त 3 धावा आल्यात आतापर्यंत। स्ट्रायकेंडवरती फलंदाज हरेश आणि दत्तप्रसाद अशी जोडी, यावेळी मात्र त्रिपळेचा वेध, पहिली सफलता हाती लागते गोलंदाज तुषार यांच्या। फलंदाज हरेश यावेळी बाद होतोय। कोणतंही वैयक्तिक खातं न खोलता तंबूच्या असलेला पहिल्या खुर्चीचं मानकरी ऐकत गुणगुना डीजेचं सुमधुर संगीत। दत्ताराम नाव आहे त्यांचं, परंतु मॉन्टी नावाने प्रसिद्ध आहेत ते। मॉन्टी आपल्याला पाहायला मिळतात, नवीन फलंदाज। एक सफलता, 3 धाबा, पहिले षटक चांगलं पाहायला मिळतंय। किफायतशीर षटक, पॉवर प्लेचं षटक हाताळतायत गोलंदाज तुषार धामापूरकर। नवीन फलंदाज गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी, फलंदाजी देखील चांगली सुरुवात केली होती दत्तप्रसाद यांनी। यावेळी मात्र चांगला फटका आलाय, लॉंग ऑन क्षेत्रात चेंडूचा प्रवास झालाय आणि चेंडू परार देखील झालाय। 1 बाउन्स परार आलाय, देवळी चषक चौकार।
पहिल्या षटकाचा खेळ माघारी 7 धावा धावफलकावरती गोलंदाजच्या आक्रमणावरती पहिले षटक हाताळलं होतं. गोलंदाज तुषार यांनी एक गडी बाद केला आणि 7 धावा खर्च केल्या. गोलंदाज चंदन चंदन जर पाहायला गेलं तर देयष्टीचा विचार केला तर मनगटात ताकद आहे. निश्चितपणे वेगात गोलंदाजी करणं पसंत करतील हे गोलंदाज. गोलंदाजच्या आक्रमणावरती सज्ज झाले. स्ट्राईक एंडवरती फलंदाज दत्तप्रसाद. नॉन स्ट्राईक एंडवरती एका चेंडू 4 धावा करणारा दत्तराम आपल्याला पाहायला मिळत आहेत. दत्तप्रसाद आणि दत्ताराम अशी जोडी आहे. यावेळी मोरगाव फ्रेंडशिप मोरगाव क्रिकेट संघाची श्रीशा स्पोर्ट पेंडूर क्रिकेट संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. यावेळी मात्र चांगला चेंडू त्याच्यावरती तेवढा चांगला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन. योगेश काळसेकर आले स्क्रीनवरती. परतीची फेक झाली एका धावेसाठी. एका धावेने सांघिक धाव पलक देखील परावर्तित होईल. 8 धावा बनल्या आहेत. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी. गोलंदाजीचा विचार करायला गेला 6 षटकांचा सामना आहे. तुषार धामापूरकर 2 षटक हाताळतील. सिद्धूचं 1 षटक देखील असणार आहे या स्पर्धेत. या सामन्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सिद्धूचा खेळ पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक वर्ग गर्दी करतायत. हळूहळू प्रेक्षक चाहता वर्ग वाढतोय. चांगला चेंडू आणि यावेळी मात्र सुरेख झेल टिपला गेलाय. एसटीच्या मागे अतुल ओरोसकर कोणतीही चूक न करता आपल्या हातात समाविष्ट करून घेतलाय. फलंदाज होत आहे बाद. दत्तराम 1 चेंडू 4 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बाद होत आहेत. गडी बाद 2 गडी बाद 8 धावा. डीजे स्पर्धेसाठी नितीन जबडे सर, विवेक जबडे सर, त्याचप्रमाणे आजच्या दिवसात सोन्या नाईक सर हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण पंचक्रोशीत दशक्रोशीत मसूर गुलाटी या नावाने प्रसिद्ध आहेत. यावेळी मात्र आपल्याला पंच म्हणून लाभले आहेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज. यावेळी मात्र अनपेक्षित दुसरी पंचांचा इशारा अवांतरचा. धावसंख्या देखण्यावर सांघिक धावफलक परावर्तित होईल. सांघिक धावफलक 9 धावा. स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज रोहित. यावेळी चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेला वळसा घेतोय चेंडू. मातीची खेळपट्टी आहे. गोलंदाजाला चेंडू फिरवणं सोपं होतंय आणि त्याचा फायदा गोलंदाज करून देखील घेत आहेत. आणि ही संधी आहे गोलंदाजांना मातीच्या खेळपट्टीवरती आवी होऊन गोलंदाजी करण्याची संधी असते. ती संधी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज चांगली गोलंदाजी. चंदन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता फलंदाजांचा. क्षेत्ररक्षकाला चकवा दिलाय चेंडूने आणि त्यानंतर ताबा मिळवलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावा बनल्या आहेत आणि या 2 धावांनी सांघिक धावफलक आपण पाहू 11 धावा. षटक क्रमांक 2. 4 चेंडूंचा खेळ माघारी. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि सांघिक धावफलक 2 गडी बाद 11 धावा. एक मोठा फटका पाहिला फलंदाजांच्या बॅटमधून. एक चौकार आला. त्यानंतर मात्र कुठेतरी धावसंख्येला रोधक लावणारी गोलंदाजी. यावेळी दिम्यागेटचा चेंडू चेंज ऑफ द स्पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. त्यानंतर जो अपेक्षित वेग होता फलंदाजाला तो वेग नव्हता या चेंडूवरती. त्यामुळे चेंडू काही समजू शकला नाही. फलंदाज निर्धाव चेंडू आलाय. बीट झालेत. 1 धाव आली आहे आणि एका धावेने सांघिक धावफलक 12 धावा. स्ट्राईक एंडवरती दत्तप्रसाद. नॉन स्ट्राईक एंडवरती रोहित. दत्तप्रसाद 4 चेंडू 4 धावा. रोहित 3 चेंडू 3 धावा. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी आतापर्यंत तरी पाहायला मिळाली. परंतु यावेळी वाऱ्याचा वापर केलाय फलंदाजाने. चेंडूवरती चांगला फटका. यावेळी मात्र ताकदवार फटका. चेंडू फरार. 1 बाउन्स चौकार.
पुन्हा एकदा तुषार धामापूरकर या नावाची वर्णी लागली आहे. पहिल्या षटकात एक गडी बाद केलाय, दोन्ही गोलंदाजांनी एक एक गडी बाद केलाय. चंदन यांनी देखील एक सफलता मिळवली आहे, परंतु तुषार यांच्या तुलनेत पाहायला गेलं तर चंदन यांनी 9 धावा खर्च केल्या, तुषार धामापूरकर यांनी 7 खर्च केल्या होत्या. 2 षटकांच्या अखेरीस प्रतिषटक 8च्या सरासरीने 16 धावा धावफलकावरती. त्यामुळे आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती स्वागत योगेश झेल खाली, आणि योगेश कडून सहजासहजी चूक होणार नाही आहे. योगेशने झेल समाविष्ट करून घेतलाय, गडी बाद होतोय. आल्या आल्या तिसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवरती फलंदाज रोहित याला बाद केलं गेलंय. सांघिक धावफलक 3 गडी बाद, 16 धावा. మంజరి ఆయమ్మ పేరు తలగనోడు నేరు మేస్తిరి కళాకారుల ఫ్యామిలీ మరి నే గచ్చి గడితే గడపోతు నిండు రాత్రి. सिद्धेश फलंदाज क्रमांक 5 सिद्धेश मैदानात दाखल. आतापर्यंत 3 गडी बाद झाले, 16 धावा बनल्या आहेत. तुषार यांनी आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती एक सफलता मिळवली, अर्थातच एक ब्रेक थ्रू दिलाय. प्रतिस्पर्धी संघाला, फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडं दबावात आणण्याचा प्रयत्न आहे. प्रेशर क्रिएट केला जातोय गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्याकडून. सिद्धेश फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. डावखुर हाताचे बॅटर आहेत. गोलंदाजाच्या आक्रमणावरती आपण पाहतोय तेज तर्रार चेंडू हाताळणारे गोलंदाज तुषार धामापूरकर. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती फटका पाचलाय स्वतः तुषार धामापूरकर. एक साधा सोपा लॉलीपॉप झेल जमिनीला दान केला गेलाय, आणि तुषार कडून ही चूक अपेक्षित नव्हती, कारण अनेक स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. परंतु या चेंडूवरती एक साधा सोपा झेल होता. हा झेल शोलेचे ठाकूर जरी असले असते मैदानात तरी देखील हा झेल पकडू शकले असते, परंतु तुषारने हा झेल सोडलाय. एक धाव बनली, एक जीवदान मिळाले सिद्धेश यांना. सांघिक धावफलक परावरती 17 धावा धावफलकावरती. आल्यापासून मोठ्या फटक्याच्या विवंचनेत आहेत फलंदाज सिद्धेश. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. आज 6 षटकांचा सामना आहे, त्यामुळे जोखीमपूर्वक फलंदाजी. मैदानात पहिल्यांदा आपल्याला सेन्सिबल क्रिकेट दाखवावं लागेल, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. यावेळी चांगला फटका आलाय फलंदाजाच्या बॅटमधून. दत्तप्रसाद यांच्या बॅटमधून बॅकअप आहे, प्रोटेक्शन आहे. परतीची फेक झाली आहे, थेट फेक झाली आहे अतुल ओरोसकर यांच्या हातामध्ये. 2 धावा बनल्या आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलक 18 धावा, 19 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी पेश करतायत तुषार धामापूरकर. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलं. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर देखील एक चौकार आलाय. यावेळी धीम्या गतीने चेंडू हाताळलाय, गतीमध्ये परिवर्तन केलंय. चेंज ऑफ द स्पेस म्हणून ज्या चेंडूला ओळखलं जातं असं चेंडू हाताळलाय. ठेवणीतला चेंडू आहे. तुषार धामापूरकर यांच्याकडे कौशल्य आहे. 6 चेंडू अगदी 6 प्रकारे हाताळतात. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाजवळ, वेग देखील आहे. यावेळी मात्र चांगला फटका आलाय. योगेश चेंडूवरती स्क्रीनवरती येतील. एका हाताने चेंडू अडवलाय, परतीची फेक झाली आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. एकेरी दुहेरीवरती तुम्हाला जास्त भर द्यावा लागेल, कारण आपण पाहिलं तर प्रमुख गोलंदाज आहे श्रीशा स्पोर्ट पेंडरू क्रिकेट संघाचा. त्यांच्या विरोधात फटके खेळणं थोडं कठीण होऊन बसेल, कारण सुरुवातीचे 3 फलंदाज हे स्वस्तात बाद झालेत. त्यानंतर इथून पुढे डावाला आपल्याला सावरायचं आहे. दत्तप्रसाद आणि सिद्धेश ही जबाबदारी ओळखून फलंदाजी करतायत मैदानात. यावेळी देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा योगेश. सलग 3 चेंडू योगेशच्या दिशेने गेले आहेत, आणि यावेळी देखील फक्त एकच धाव बनते. सांघिक धावफलक 22 धावा. षटक क्रमांक 2-3 ची सांगता होते. 3 षटकांच्या अखेरीस प्रतिषटक आपण पाहतोय 60.30च्या सरासरीने 22 धावा बनल्या आहेत धावफलकावरती.
3 गडी आतापर्यंत बाद झालेत. गोलंदाजच्या आक्रमणावरती कोणताही बदल नाहीये. अर्थातच षटक क्रमांक 2 ज्या गोलंदाजांनी हाताळलं होतं तेच गोलंदाज पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी आले. चंदन चांगला चेंडू, अपील पाहायला मिळते, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंचांवरती प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु पंच देखील तेवढे तटस्थ, आपल्या जागेवरती कोणतीही धाव नाहीये, कोणतीही जोखीम देखील नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. स्ट्राइक एंड वरती दत्तप्रसाद, नॉन स्ट्राइक एंड वरती सिद्धेश, गोलंदाज चंदन. अतिशय संत गतीने सामना चालू आहे. यावेळी देखील या गोलंदाजाने वाचलाय. आता टप्पा कुठे खेळ व्हायला हवा, परंतु यावेळी तोडे लाईन पासून भरकटले. अवंतरचा इशारा आलाय. सांघिक धावफलक 23 धावा. क्रिकेटच्या मैदानावरती मर्यादित षटकांचे सामने ज्यावेळी आपण खेळत असतो त्यावेळी धावा खूप महत्वाच्या आहेत. यावेळी मात्र चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. जेल टिपला गेलाय, फलंदाज बाद होतोय. दत्तप्रसाद एकतर्फी झुंज देत होता, तो कुठेतरी यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात फसला गेलाय. चांगला जेल टिपलाय पॉइंट रिजन मध्ये, दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय. सांघिक धावफलक 4 गडी बाद 23. सूरज दाखल झालेत. स्ट्राइक एंड वरती खेळण्यासाठी सूरज मध्ये काबिलियत आहे, ताकद आहे, क्षमता आहे. ती क्षमता या मैदानावरती आजमावायची आहे. तुम्हाला मैदानात थांबणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा आकोटप्पा चेंडू होता, त्याच्यावरती फटका सजलाय. सूरज यांच्या बॅटमधून एक धाव तर पूर्ण झाली आहे. क्षेत्ररक्षण दर्जेदार आहे या संघाचं. आपण पाहिलं श्रीशा स्पोर्ट पेंडरू क्रिकेट संघ, या संघाच्या मालकीनबाई देखील सकाळी आपण स्क्रीनवरती पाहिल्या. त्यानंतर संघ जे सुरळीत काम आतापर्यंत करतायत. 3 चेंडू झाले, 3 षटक, 3 चेंडूंच्या अखेरीस 24 धावा. एका षटकात जर गोलंदाजाने 2 गडी बाद केले तर सन्माननीय उदय कालेलकर साहेब यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक पुरस्कृत केले गेलेत. स्ट्राइक एंड वरती डावखुराचे बॅटर आहेत सूरज. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे, परंतु फटका बसलाय. गोलंदाजाला देखील चेंडूने चकवा दिलाय. वाऱ्याचा वेग आहे, वाऱ्याचा वेग असताना तुमची चेंडूवरती नजर खूप महत्वाची आहे. उलटा जेल घेण्याचा प्रयत्न होता. एक धाव बनली आहे. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय. फटका फसला होता, गोलंदाज तयार होते, नंतर चेंडूने वळसा घेतला आणि चेंडू मात्र जरी हाताला लागला असता तरी फलंदाज धावबाद होऊ शकला असता, कारण चेंडू थेट नंतर एस्टॅनवरती जाऊन आदळलाय. एक धाव बनली आहे. एका धावेने सांघिक धावफलक 25 धावा, 4 गडी बाद 25. स्ट्राइक एंड वरती सूरज, नॉन स्ट्राइक एंड वरती सिद्धेश यांना आपण पाहतोय. गोलंदाज षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले. चंदन, मोठा फटका, बिग ब्लास्ट केला गेलाय. चेंडू सीमारेषा बाहेर, पूर्ण 6 धावा. चांगली फलंदाजी मैदानात सूरज यांची. थोडे लेट आले परंतु थेट आलेत. जी कामगिरी जबाबदारी घेतली आहे ती जबाबदारी यावेळी मात्र पार पाडतायत ते सूरज. चांगले फटके त्यांच्या बॅटमधून येत आहेत. स्ट्राइक एंड वरती फलंदाजी करतायत. नॉन स्ट्राइक एंड वरती सिद्धेश आहे. गोलंदाज आहेत चंदन. आकोटप्पा चेंडू यावेळी देखील कट केले. चेंडूला पॉइंट रिझन मध्ये चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षकाला चकवा, परंतु हा चकवा किती धावांसाठी असेल? 2 तर बनल्यात. तिसरीचा प्रयत्न नाही होणार आहे, नकार आलाय. फक्त 2 धावा, 2 धावांनी सांघिक धावफलक. 4 षटकांचा खेळ माघारी, 33 धावा धावफलकावरती, 4 गडी बाद 33. डीजे
नवीन गोलंदाज अथर्व, नवोदित गोलंदाज आहे. स्ट्राइक एंडवरती फलंदाज आपण पाहणार आहोत सिद्धेश यांना. नॉन स्ट्राइक एंडवरती सूरज आहेत. सूरजने 3 चेंडूत आतापर्यंत 9 धावा जोडल्या आहेत. सिद्धेशने 2 जीवदानासहित 2 धावा. स्ट्राइक एंडवरती पुन्हा डावकुरादाचे बॅटर सिद्धेश यांना आपण पाहणार आहोत. 4 षटकांचा खेळ माघारी. सांघिक धावफलक प्रतिषटक 8.25च्या सरासरीने आतापर्यंत 33 धावा धावफलकावरती. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूत तुम्हाला 20 ते 25 धावा कुटाव्या लागतील. या 20 ते 25 धावांसाठी शॉर्ट सिलेक्शन करावं लागेल. 2 ते 3 मोठे फटके एक सन्मानजनक टोटल फायटिंग स्कोर मैदानावरती खडा करू शकतात, उभा करू शकतात. परंतु त्यासाठी तुमचा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. हिम्मत हरून चालणार नाही आहे. ती हिम्मत या मैदानावरती तुम्हाला दाखवावी लागेल. 2 फलंदाज सूरज आणि सिद्धेश यांना. सांघिक धावफलकाला कुठेतरी मात्र एक रोधक लागलाय. गोलंदाज चंदन असतील, तुषार असतील, चांगली गोलंदाजी. पहिले 4 षटकात 24 चेंडू 33 धावा खर्ची घातल्या. परंतु त्यानंतर उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूंवरती कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल हे पाहणं देखील तेवढंच उत्सुकतेचं असेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला 5-6 षटका हाताळायची आहेत. त्यासाठी 30 मिनिटाचा अवधी दिलाय. त्यातील 19 मिनिटं आतापर्यंत संपलेली आहेत. 11 मिनिटं शिल्लक आहेत आणि उरलेल्या 11 मिनिटात तुम्हाला 12 चेंडू हाताळायचे आहेत. या देखील वेळेकडे देखील आपण लक्ष द्यायचं आहे. वेळेला खूप महत्व आहे. स्ट्राइक एंडवरती आपण फलंदाज सिद्धेश यांना पाहतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी करण्यासाठी अथर्व. भन्नाट वेगात चेंडू हाताळलाय. फलंदाजाला नाही बॅट येऊ शकली आहे. कारण ज्या वेगात चेंडू आलाय ना, सुरेख कामगिरी गोलंदाज अथर्व याची. लाईन लेंथ सुरेख पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर जो चेंडूने वळसा देखील घेतलाय. आतल्या दिशेला चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी अथर्व यांची. पहिला चेंडू निर्धाव आलाय. तेज स्तरावर चेंडू हाताळणे गोलंदाजचा हातखंड आहे आणि तो गोलंदाज वेगावरती स्वारोध गोलंदाजी करणं पसंत करतात. रफ्तार के सौदागर गोलंदाज अथर्व. यावेळी मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय, परंतु या चेंडूवरती वाऱ्याचा वापर झालाय. टायमिंग प्रॉपर झालाय. चेंडू हवाई सफरसाठी धाडून दिलाय. आलाय षटकार. एक मोठा फटका आलाय. सांघिक धावफलक मोठ्या फटक्याने 39 धावा धावफलकावरती. स्ट्राइक एंडवरती षटकारासहित फलंदाजी. यावेळी मात्र फटका पाचलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास झालाय आणि त्यानंतर मात्र घेतल्या गेलेल्या सुखकर 2 धावा सांघिक हितासाठी लाख मोलाच्या ठरल्या आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलक 41 धावा. पहिलं पाहिलं तर एकेरी दुहेरीवरती भर देत होते सिद्धेश आणि यावेळी मात्र चांगला फटका आलाय. त्यांच्या बॅट मधून एक मोठा फटका आला. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेलपर्यंत तिसरा जीवदान फलंदाज सिद्धेश याला आणि जीवदानाचा फायदा देखील आपण पाहिलाय. एका जखमी वाघाप्रमाणे फलंदाजी करणारा सिद्धेश आपण मैदानात पाहतोय. आतापर्यंत पाहायला गेलं षटक क्रमांक 3 मध्ये पहिली जीवदान मिळालं. षटक क्रमांक 4 मध्ये जीवदान मिळालं. षटक क्रमांक 5 मध्ये देखील जीवदान मिळालंय. हा हाफ चान्स होता क्षेत्ररक्षकाला, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती हाफ चान्स तुम्हाला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावे लागतील जेणेकरून फलंदाजाला आपण बाद करू शकू. फलंदाजाचं आयुष्य हे फक्त एका चेंडूचं असतं आणि त्या चेंडूवर जर तुम्ही त्याला जीवदान दिलं ते येणाऱ्या चेंडूवरती महागडा ठरणारा फलंदाज देखील आपण या मैदानावरती अनुभवू. निर्धावालाही चेंडू. सांघिक धावफलक 5 चेंडूंच्या अखेरीस 10 धावांनी आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. 43 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. 4 गडी बाद झाल्यात. चांगली गोलंदाजी अथर्व याची देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. अंतिम चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. पायावरती पॅडवरती आदळलेला चेंडू होता. इम्पॅक्ट जर चेंडूचा चेक केला तर लेग स्टिकला मिस करणारा होता चेंडू.
निर्धाव चेंडू आलाय, निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते आणि 5 षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलक. प्रथम फलंदाजी करत असताना 4 गडी बाद 43 धावा. काशातील प्रज्वल प्रमुख अकॅडमीत सराव करत असता कधी पोलीस बॉय क्रिकेट संघातून खेळणारा हा खेळाडू आज यावेळी आपण मैदानात पाहतोय. पेंडूर क्रिकेट संघाचं नेतृत्व करताना श्रीशय 11 पेंडूर क्रिकेट संघातून खेळताना. त्यानंतर सुनील मालवणकर यांच्या नेतृत्वाखाली कित्येक वर्षे खेळणारा हा खेळाडू सिद्धेश माळगावकर यावेळी मैदानात काही वर्ष क्रिकेट पासून दूर राहिले होते. पुन्हा एकदा क्रिकेट वरती असणारं प्रेम आणि या रणरणत्या उन्हात त्यांना एसीची कायम सवय आहे. परंतु जर आमच्या सिद्धूला तुम्ही विचारलं की कायम एसी मध्ये बसून काम करतोस, आज उन्हामध्ये खेळतोयस, तर सिद्धूचं उत्तर एकच असणार आहे की जेवढं तुम्ही तुमच्या प्रियसी वरती प्रेम करता त्याही पेक्षा कैक पटीनं मी माझ्या क्रिकेट वरती प्रेम करतो. आणि यावेळी एक ब्रेक थ्रो मिळालाय. तुम्ही त्याला जीवदान दिली, मी त्याला मात्र या ठिकाणी बाद केलाय असा निर्वाळा सिद्धू याचा. एक धाव बनली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज सिद्धेश बाद झाले आहेत. सांघिक धावफलक एका धावेने पुढे सरसावेल. 5 गडी बाद 44 धावा. गोलंदाज सिद्धेश माळगावकर. कुणाल आल्या खोदून काढण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण. अनुभव काय असतो तो या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धू याच्याकडून. पहिला चेंडू गडी बाद झाला, 1 धाव घेतली होती. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू आलाय. सहजासहजी तुम्हाला हा गोलंदाज मोठे बटके खेळू देणार नाहीये. रफ्तार का सौदागरी आहे. यावेळी मोठा फटका, विरोधात आवाज उठवला फलंदाजाने. चेंडूचा प्रवास डीप मिड विकेट क्षेत्रात हवाई हल्ला केला गेलाय. आलाय षटकार. पन्नास धावा आतापर्यंत धावफलकावरती 5 गडी बाद झालेत. 5 गडी 50 असं धावफलक आपण पाहतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा आखू टप्प्या चेंडू, त्याच्यावरती देखना फटका. या चेंडूवर मात्र 1 बाउन्स फरार चौकार आलाय. आता विचार करावा लागेल गोलंदाजांना सिद्धू यांना. सांघिक धावफलक 4 धावांनी 54 धावा. डीजे 56 धावा. धावफलकावरती अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज सूरज. 7 चेंडू 20 धावा.
यावेळी देखील मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाला चकवा देतोय का चेंडू? योगेश आहे, नाही होणार आहे चूक योगेश याच्याकडून. 2 धावा बनल्यात, 2 धावांनी संघ एक धावफलक 56 धावा. चांगली फलंदाजी या शेवटच्या षटकात आपण पाहिली. 5 चेंडू तब्बल 13 धावा खर्च केल्यात. या सगळ्या गोलंदाजाच्या जर तुलनेत आपण विचार केला तर हा गोलंदाज थोडासा महागडा ठरू लागलाय. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, प्रतिस्पर्धी संघासमोर किती धावांचं आव्हान दिलं जाईल पाहूया चेंडूवरती. आणि शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका, बिग ब्लास्ट केला गेलाय. शेवटच्या चेंडूवर आलेला जो षटकार आहे तो विजयनी पराजयाचं अंतर ठरवणार आहे. या 6 धावा किती महागड्या ठरतील येणाऱ्या वेळेत ठरेल, परंतु 6 धावांनी सांघिक धावफलक 62 धावा. विजयासाठी 36 चेंडू 63 धावांची असेल गरज. कशा प्रकारे पाठलाग असेल ऐकूया आवाज मिस्टर योगेश पेंडुरकर सर. या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहतोय कालेलकर साहेब यांचा या ठिकाणी स्वागत केलं जाते, सत्कार केला जातोय. आणि त्यानंतर आपण स्क्रीनवरती एक छोटा खेळाडू पाहतोय ज्याने आमच्या मालवण तालुका साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट संघाचं नेतृत्व अगदी सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक राज्यात गाजवलं. असं आमचा साई स्पोर्ट कट्टा संघाचा कर्णधार नितीन जबडे आणि त्यांचा सुपुत्र आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. मुलगी देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आरबी जबडे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर नितीन जबडे यांचा सुपुत्र पहा स्क्रीनवरती आपण पाहतोय. हा देखील एक डावकुरा फलंदाज होणार आहे. ज्याप्रमाणे नितीनने गोलंदाजांना पाणी पाजले त्याही पेक्षा कैक पटीने हा एक खेळाडू होणार आहे. पराड गावातील हा सुपुत्र आहे. आपण स्क्रीनवरती पाहतोय त्याला नितीन जबडे यांचा सुपुत्र. थँक्यू कॅमेरामॅन. जाऊया पुन्हा एकदा धाबांच्या पाठलागासाठी. आपण पाहणार आहोत 36 चेंडू 63 धाबांचा पाठलाग. ऐकूया आवाज योगेश पेंडुरकर.
6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गरज आहे निर्धारित 6 षटकांवरती 63 धावांची. 62 धावा जमवते प्रथम फलंदाजी करत असताना फ्रेंडशिप मोरगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. शिशा स्पोर्ट्स आपण पाहतो पेंडूर संघ त्यांच्यामध्ये आता मात्र 63 धावांचं विजय उद्दिष्ट घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला भेटेल अथर्व आणि नॉन स्ट्राईक एंडवरती अतुल. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतवरती. मात्र प्रारंभीचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारीचं षटक हाताळलं जात आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज हरेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस ऑफिशियल इशारा जवडे सर यांचा आमच्यापर्यंत येतोय की हा सामना चालू झाल्याचा निर्वाळा आमच्यापर्यंत आलाय. अथर्व पहिला चेंडू पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिझनला चेंडूचा प्रवास. एका टप्प्याचं उल्लंघन. क्षेत्ररक्षक मार्गदर्शक चेंडू टाटा बाय बाय. पहिल्या चेंडूला सुरुवात झाली आहे. दमदार चौकराच्या साह्याने सुरुवात चांगली झाली आहे. मोठा फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. अथर्वच्या बॅटमधला चांगल्या स्पॉटवरती चेंडू दाखल झाला होता. मात्र त्या स्पॉट निवडलाय. एका टप्प्याचं उल्लंघन करून देणारा चेंडू सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. 4 धावांनी स्वतःच खातं ओपन करतोय आणि 63 धावांच्या रनच्या असल्या श्रीशा स्पोर्ट संघ आता मात्र सुरुवात करताना पाहायला मिळतोय. एका चांगल्या दमदार फटक्याने परत एकदा लोवर फुलटॉचा चेंडू. फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सर विवेक सर जरा चेक करा. आमचे ऑफिशियल्स जरा जा त्या साईडला लॉंग ऑफ साईडला. खेळाडूला दुखापत झाली आहे. सर व्यवस्थित येतो. संघ मालक आयकॉन जर खेळाडूला जास्त दुखापत असेल तर आपण 1-2 ओव्हरसाठी त्याला रिफ्रेश करू शकता. ओके
परत एकदा इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये जाऊया. सर्वांनी खूप सहकार्य केलंय मैदानावरती. ते मात्र त्या खेळाडूला लागल्यावरती प्रत्येकाने जाऊन त्या ठिकाणी आपला एक धाव मैदानावरती पूर्ण होते. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिले षटक प्रगतीपथावरती दिसते आणि सांघिक धावसंख्या पोहोचली या एका धावेने 7 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. पाठलाग चाललाय 63 धावांचा. 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यातलं पहिलं हे मॅन्डेटरी षटक, त्यावरती मात्र सलगच्या 2 चेंडूंवरती 2 घटना मैदानाच्या आतवरती होत आहेत. फुलटॉस चेंडू आणि फुल टॉसला खराब चेंडूला पनिश केले. चेंडू एका टप्प्याचं उल्लंघन करतोय आणि सीमारेषा पलीकडे येताना पाहायला मिळतोय. अतुलच्या बॅटमधनं आता मात्र चौकाराची खुरी केली जाते आणि या 4 धावांनी सांघिक धावसंख्या पुनश्च वधारली जाते. अर्थात आतापर्यंत बघितले तर 11 धावा या धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. एक चांगला क्रिकेट मैदानाच्या आतवरती चाललाय. एका साईडने आपण पाहतो श्रीशा स्पोर्ट मात्र मोरगाव संघाकडनं आपल्याला जर मात्र कमालीची गोलंदाजीची अपेक्षा होती प्रारंभीच्या पहिल्या षटकावरती, मात्र गोलंदाज हरेश हा मात्र थोडा महागड्या षटका दृष्टीने वाटचाल करतोय. कारण प्रति षटकावरती परत एकदा फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉसचा फटका होता, मात्र परत एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूला देखील पाठवलं जाते सीमारेषा पलीकडे. अर्थात 4 धावांसाठी 4 धावांनी षटक आपण जर पाहिलं तर अर्थात 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि सांघिक धावसंख्या 15 धावांवरती पोहोचताना पाहायला मिळते. या षटकाला मोठ्यात मोठं बनवण्याचं काम केलं जात आहे. ते मात्र स्ट्रायकिंग एंड वरती अतुल आणि त्याच्या साथीला असणारा नॉन स्ट्राईक एंड वरती अथर्वच्या माध्यमातून पाहायला मिळते. वैयक्तिक आपण पाहिलं तर अथर्व हा मात्र 7 धावांवरती खेळतोय. त्यातले 3 चेंडू त्याने फेस केले आणि आपण पाहिलं तर वैयक्तिक 2 चेंडू फेस केलेत ते मात्र अतुल यांनी आणि धावा आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक आणि पहिल्या षटकालाच मात्र प्रहारामध्ये रूपांतर केलंय. परत एकदा सुरेख चेंडू, थोडासा सन्मान शेवटच्या चेंडूवरती देण्यासाठी चाललेला प्रयत्न, बॅट आणि चेंडूवरती तेवढीशी कफवत येताना पाहायला मिळत नाही. या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतो देवचषक 2025 रणसंग्राम 63 धावांचा पाठलाग करत असताना 15 धावा या धावफलकावरती. दत्ताराम बोंटी या टोपण नावाने ओळखला जाणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरे षटक हाताळले जाते. 63 धावांचा पाठलाग करत असताना सांघिक धावसंख्येचा आपण जर विचार केला तर धावसंख्या पोहोचली ती आता मात्र 15 धावा या धावफलकावरती लागताना पाहायला मिळतात. दोन्ही बॅटर्सनी मात्र कमालीचे फटकेबाजी मैदानाच्या आतवरती करताना पाहायला मिळालेत. पहिलं षटक हे थोडंसं महागडं म्हणावं लागेल कारण 15 धावा त्या षटकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच दुसऱ्या षटकाचा निर्वाह घेऊन मोंटी आपला मात्र पंचांच्या ठीक डाव्या बाजूने गोलंदाजी ऍक्शनला सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गती परिवर्तनात्मक चेंडू पाहायला मिळाला. ऍक्शन खूप चांगली आणि चांगला ऍक्शन वरती चेंडू येऊन समाप्त यष्टिरक्षकाच्या हातामध्ये होताना पाहायला मिळाला. बऱ्याच उशिराने का होईना मात्र मैदानाच्या आतवरती खूप चांगल्या प्रकारचा चेंडू दाखल झालाय. तो मोंटीच्या माध्यमातून खूप चांगला चेंडू अथर्वसाठी सरप्राईज ठेवलं गेलंय. या चेंडूला त्यानंतर परत एकदा चेंडू खोदून काढला जातोय. चेंडूवरती फटका येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुरेसे येताना पाहायला मिळालाय. संभाव्य एकाच धावेवरती समाधान मानणारा हा फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या षटकाला दुसऱ्या चेंडूच्या खेळामध्ये 1 धाव ही पूर्ण होताना पाहायला मिळाली. सांघिक धावसंख्या 16 धावांवरती खूप चांगली आपण पाहिलं तर मात्र गोलंदाजच्या ऍक्शन आतापर्यंत 2 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळाली. मात्र आता जर आपण पाहिलं तर अतुल हा मात्र स्ट्रायकिंग एंडवरती ज्याने प्रारंभीच्या षटकावरती 3 चेंडूंचा खेळ खेळलाय आणि त्यामध्ये मात्र 8 धावा जमवलेली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या मॅच मध्ये या 2 संघांवरती जो विजेता होईल त्याचा लगेच सामना अवनी स्पोर्ट्स या संघासाठी होईल. अवनी स्पोर्ट्स आपल्याला विनंती असेल आपले सर्व खेळाडू बी रेडी राहा. परत एकदा थोडासा
वाईडिश होऊन या चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजे चेंडू अवांतर असल्याची खूण परत एकदा पाहायला मिळते. ज्या ऑन साइड रिजन वरती फलंदाजाचा उजवी बाजू आहे आणि त्या उजव्या बाजूवरती जास्तीत जास्त चेंडू देण्याचा प्रयत्न, किंबहुना जर आपण पाहिलं तर फलंदाजाला मात्र थोडा वाईडिश खेळवण्याचा प्रयत्न. मात्र परत एकदा फुलटॉस चेंडू, फुलटॉसला फुल टोल आणि त्यावरती मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक सुरेख झेल हातामध्ये समाविष्ट होताना पाहायला मिळतोय. डीप लॉंग वरचा क्षेत्ररक्षक आपल्याला स्क्रीनवरती पाहायला भेटत होता. करत नाहीये कुठची चूक, चेंडू येऊन थपला जातोय तो मात्र हातामध्ये आणि एक साधा सोपा झेल, जो कठीण झेल होता तो साधा सोपा बनवला जातोय आणि चेंडू पहिल्या विकेटचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जुळतंय. बॅटर मैदानाच्या आतवरती जाताना पाहायला मिळतोय. तुषार आपल्याला पाहायला भेटेल. तुषार दाबापूरकर स्ट्रायकिंग गेन वरती आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच लवकर वर्णी मैदानाच्या आतवरती लागली आहे. प्रारंभीच्या पहिल्या षटकाच्या खेळाचा विचारात घेतला तर हे दुसरं षटक तेवढं किफायतशीर होताना पाहायला मिळत आहे. ते अर्थात फ्रेंडशिप मोरगावी संघासाठी नंबर 3चा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार हा मात्र स्ट्रायकिंग गेन वरती डाव्या हाताचा बॅटर आपल्याला दिसेल. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजे डाव्या हाताच्या मैदानाच्या आतवरती पाहायला मिळते. प्रतिनिधित्व करतायत या मॅच दरम्यान श्रीशा स्पोर्ट्स पेंडूर या संघाच्या बाजूने. अर्थातच औचित्य आपल्याला पाहायला मिळतोय. देवळी चषक 2025 क्रिकेटचा हा महासंग्राम रंगला जातोय पेंडूर गावामध्ये आणि अर्थातच आपण सर्वांचं पेंडूरचं हे लाडकं मैदान, गोल मैदान आपण पाहतो ते मात्र श्रीदेव वेता मैदानाच्या या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बोंटी सज्ज होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतवरती येतोय तो तुषार. तुषारला पहिला चेंडू आपण पाहिला तर मात्र थोडासा वाईडिश टाकण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू हा बराचसा लाईनच्या बाहेर न जातोय. पंचांनी हेरलाय आणि या चेंडूला दंडाची कारवाई करत हा चेंडू टाकण्यायोग्य न होता अशी पुनरावृत्ती आमच्यापर्यंत दिली जाते. परत एकदा सुरेख चेंडू, हा खोलवर टप्प्याचा चेंडू, त्यावरती मात्र बघावा लागेल ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत काय येतो आहे. पंचांचा डिसिजन असेल तो मात्र फलंदाज हा सुखून आपल्या प्रॉपर केज मध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. अर्थातच आपण जर पाहिलं तर मात्र हा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि एका धाव्याने सांघिक धावसंख्या ही आतापर्यंत मात्र 63 धावांचा पाठलाग करत 19 धावा या धावफलकावरती पूर्ण होते. परत एकदा सुरेख चेंडू मॉन्टीकडनं पाहायला मिळतोय. आता मात्र वेगावरती स्वार झाला सलामीला असलेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती अथर्व आपल्याला पाहायला भेटत होता आणि त्याला मात्र हा चेंडू निर्धाव टाकताना पाहायला मिळालाय. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ पाठलाग चालले 63 धावांचा आणि 63 धावांच्या पाठलागाला आतापर्यंत 19 धावा या धावफलकावरती लागल्या गेलेत. परत एकदा लोअर फुलटॉसचा चेंडू पाहायला मिळतोय. आउटफिल्डिंग त्या साईडची स्लो आहे. सर्कलला चेंडूचा प्रयत्न होतोय. एका धावेसाठी वळालेली पावलं फेकी अचूक होते. मात्र गॅदर होईपर्यंत बॅकअप खूप चांगलं केलं जात आहे. मात्र तत्पूर्वी दुहेरी धावांची लहर ही मैदानाच्या आतमध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच आपण पाहिलं तर या 2 धावांच्या फटक्यांनी पहिलं 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. 63 धावांचा पाठलाग करत असताना एकाकडेच्या मोबाईलात 21 धावा धावफलकावर.
तिसरे षटक हाताळण्याची जबाबदारी कुणाल आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय तो मात्र प्रयश्री मोरगाव संघाच्या बाजूने, कारण प्रारंभीच्या 2 षटकांवरती आपण जर पाहिले तर मात्र आतापर्यंत 21 धावा खर्च झाल्यात, म्हणजे 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतवरती बाकी आहे आणि या 24 चेंडूंना गरज असेल ती 42 धावांची, बरोबर ना? 42 धावांची गरज 24 चेंडूंवरती असताना आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे उलट सुलट आपल्याला पाहायला मिळते समीकरण. एका साईडने 24, दुसऱ्या साईडने 42, समीकरणामध्ये मात्र बदल होताना पाहायला भेटेल. तिसरं षटक हाताळलं जाईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला कुणाल पाहायला मिळतोय, ज्या कुणाल शेवटला मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळालाय, मात्र नॉट आउट त्याला चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाहीये. मात्र आता गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि हा संधीचं सोड्यामध्ये रूपांतर करतोय का शिरगाव संघाच्या बाजूने प्रतिनिधित्व करत असताना नंबर 3चं षटक हाताळण्याची जबाबदारी संघ नायकांनी दिली आहे आणि आता मात्र ही जबाबदारी कशा प्रकारे मैदानाच्या आतवरती घेतोय आपल्या खांद्यावरती पाहणं गरजेचं. दोन्ही बॅटर डाव्या हाताचे, एका साईडने तुषार, दुसऱ्या साईडने अथर्व आपल्याला पाहायला मिळतात. प्रतिनिधित्व आज करत आहे श्रीशा स्पोर्ट्स पेंडू संघाच्या बाजूने. 40 धावांची गरज समीकरण मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती दिसेल. पहिला चेंडू खोलवर टप्प्यातील चेंडू होताना पाहायला मिळतोय, त्याला मात्र सन्मानजनक फटका सर्कलला क्षेत्ररक्षक एक चांगलं क्षेत्ररक्षण होताना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि 1 धाव घेतली जाते. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते या 1 धावेच्या फटक्याने आणि सांघिक धावसंख्या वधारताना पाहायला भेटेल, अर्थात 22 धावा या धावफलकावरती दिसत आहेत. एक चांगली सुरुवातीची नक्कीच अपेक्षा दोन्ही संघांसाठी होती, मात्र आपण जर पहिला बॅटर साईडने आपण जर पाहिलं सेकंड स्पेलला तर मात्र पहिल्या षटकावरती 15 धावा निघाल्यानंतर गोलंदाज मॉन्टी आणि कमबॅक करून देणारी गोलंदाजी केली आहे ती मात्र मोरगाव संघाला. त्यानंतर परत एकदा शॉर्ट वाला चेंडू, त्यावरती मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, येतोय चेंडूच्या खाली, करत नाहीये कुठची चूक, मोठा फटका खेळण्यासाठी झालेले बॅटचं समीकरण व्यवस्थित जुळताना पाहायला भेटत नाहीये. अथर्वच्या बॅटमधनं तो मोठा फटक्यासाठी वेग पाहायला भेटत होता, मात्र जरी वारा त्याच्या बाजूने असता तरी गोलंदाजांची जादू कलम त्या चेंडूला स्पर्श करते आणि डीप लॉंग वरचा क्षेत्ररक्षक कुठची चूक न करता आपल्या सेफ हँड मध्ये चेंडूला विसाव देतोय. बसतोय धक्का क्रमांक दुसरा, सांघिक धावसंख्या 22 वरती असताना. नाव काय बॅट्समनचं नाव काय? साई. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साई आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी कुणालकडनं पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली, स्ट्राईक रोटेट केली ती मात्र तुषार याने आणि त्यानंतर मात्र अथर्व हा मात्र मोठा फटक्यांसाठी चेंडू रिडर मध्ये होता. फुलटॉस वाला चेंडू, हाफ टॉस वाला चेंडू होता, त्यावरती मात्र चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिलाय. चेंडूला जी दोरी मिळणं गरजेचं होती ती मात्र कुठेतरी अपुरी होते आणि त्या अनुषंगाने मात्र सुंदर झेल टिपला जातोय. आता मात्र साई नवीन बॅटर हा मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळतोय. साई वेद हा मात्र आपल्याला पाहायला भेटेल. अजूनही जर आपण पाहिलं तर चेंडू या मैदानाच्या आतवरती या षटकातील 2 समाप्त झाले. सांघिक धावसंख्या 22 धावा या आतापर्यंत धावफलकावरती जुळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे अजूनही 22 चेंडूंवरती 41 धावांची गरज समीकरण मैदानाच्या आतवरती जुळलं जाईल. ते मात्र पेंडू संघासाठी या विजय संपादन करून घ्यायचा असेल, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल, 1-1 सामना जिंकून तर मात्र अवनी स्पोर्ट्स संघासोबत कुठचा संघ या 2 संघांमधला खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय हे पाहणं गरजेचं असेल. मात्र पाहूया काय होतं या मॅच दरम्यान. कुणाल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. तिसरं षटक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजीची वापसी करून दिली जाते ते प्रारंभीच्या या तिसऱ्या षटकांवरती. परत एकदा सुरेख चेंडू पॉइंट वरती क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पायाच्या साह्याने, हाताच्या साह्याने चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी वळालेली पावलं ही सहजासहजी दुसऱ्या धावेंवरती जाऊन थांबली जात आहे आणि 2 धावांचा फटका मैदानाच्या आतवरती येताना पाहायला मिळतोय. जाता क्षणी नवीन फलंदाज मात्र साई आपल्या बॅटच्या साह्याने ही 2 धावा मैदानाच्या आतवरती पूर्ण करतोय. 2 धावांनी सांघिक धावसंख्या पुनश्च वधारली जाते, अर्थात 24 धावा या धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती कुणाल पुनश्च सज्ज होईल गोलंदाजीसाठी. आपण पाहतो आहोत, आजमावतो आहोत परत एकदा या मॅच मध्ये दोन्ही संघ नक्कीच प्रथम पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये मैदानाच्या आतवरती क्रिकेटचा हा मुकाबला खेळताना दिसत आहेत.
परत एकदा सुरेख चेंडू कुणालच्या माध्यमातून निर्धाव चेंडू जसे जसे जात आहे तसं जसा हौसला बुलंद होतोय. मात्र या मॅचला थोड्याफार प्रमाणावरती आपण जर पाहिलं तर एका दुसरा मोठा हिट होऊन जातोय पुढच्याही षटकांवरती, तर हा सामना परत एकदा पुरुष पेंडू संघासाठी ओपन होताना पाहायला मिळेल. नक्कीच जर आपण पाहिलं तर हा सामना दोन्ही संघांसाठी आता सध्याच्या सिच्युएशनला 50-50% आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र कुणाल गोलंदाजीसाठी सज्ज होईल. परत एकदा सुरेख चेंडू डीपला साईडला चेंडूचा प्रवास होतोय. आउट फिल्डिंग थोडी फास्ट आपल्याला पाहायला मिळते. चेंडू हातामध्ये गॅदर करत असताना थोडीशी झालेलं मिस फिल्डिंग आणि हे झालेलं मिस फिल्डिंगचं रूपांतर हे पुरेपूर दुहेरी धावांवरती होताना पाहायला मिळते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी एकच धाव मिळाली असती त्या ठिकाणी मात्र आपली शारीरिक तंदुरुस्ती दाखवत मात्र दुहेरी धावांची लहर मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळते. तुषार आणि साईच्या माध्यमातून सांघिक धावसंख्या वधारली जाईल. 26 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतीये. षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकातील किंबहुना शेवटचा चेंडूचा खेळ बहुधा मैदानाच्या आतवरती दिसतोय. मात्र ह्या चेंडूसाठी मात्र नक्कीच प्रतीक्षा करावी लागेल का पागावा लागेल. एक धाव तर नक्कीच पूर्ण झाली आहे. फलंदाजा बरोबर आपण पाहिलं तर मात्र यष्टीरक्षक देखील बीट होतो. यष्टीरक्षका बरोबर आपण पाहिलं तर मात्र थर्ड मॅन रिझन वरती असलेला क्षेत्ररक्षक देखील बीट होतोय आणि त्यानंतर फाईनचा क्षेत्ररक्षक मात्र त्यावरती मात्र एक धाव हे वाचवतोय आणि मात्र पंचांचा इशारा येतो. हा चेंडू टाकण्यायोग्य नव्हता. हा चेंडू थोडासा लाईन लेन पासून भरकटलेला होता. दरम्यान या चेंडूला दंडाची कारवाई आणि 2 धावा या रनिंग बिटवीन द विकेट म्हणजे एकूण 3 धावा मैदानाच्या आतवरती पूर्ण होतील आणि 3 धावांनी सांघिक धावसंख्या वधारली जाईल. अर्थात 29 धावा ही धावफलकावरती जुळताना पाहायला मिळते. परत एकदा चेंडू रेडार मध्ये बघावं लागेल. चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आउट फिल्डिंग त्या साईडची थोडीशी स्लो आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आणि या 2 धावा सुरेख मैदानाच्या आतवरती पूर्ण होत आहेत. परत एकदा गॅदर करताना चेंडू मिस झालाय आणि 3री धाव देखील मैदानाच्या आतवरती पूर्ण होते. मोठ्या फटक्यांची जरूरत नाहीये. सिंगल डबल काफी आहेत. शारीरिक तंदुरुस्ती बोलायला लागली दोन्ही फलंदाजांची. जरी भर उन्हाचं सत्र असेल तरी मात्र या सत्रामध्ये त्यांनी जर पाहिलं तर सुरेख धावा घेतल्यात आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि सांघिक धावसंख्या 32 धावा धावफलकावरती. गावकर यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गजानन पेंडुरकर यांचं या स्पर्धेदरम्यान आपल्याला स्वागत करायचं. चला सिद्धू मैदानाच्या आतवरती दिसतोय. सिद्धूचा खेळ बघण्यासाठी खूप सिद्धूचे चाहते मैदानाच्या चारही बाजूने आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आपण जर आमचा समोरचा कॅमेरामॅन आहे त्याने जर आमच्या त्या साईडच्या चिंची झाडाच्या खालती जर फोकस टाकला तर त्या ठिकाणी सर्व सिद्धूचे चाहते आपल्याला पाहायला मिळतील. एवढ्याच नको. आपण जातो आहोत परत एकदा मैदानाच्या आतवरती. बाउंड्री परत एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पहिला चेंडू खूप तेज रफ्तारवाला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र आत्मविश्वास थोडासा आपण पाहिला तर गोलंदाजा देखील वाढताना पाहायला मिळतोय. कारण चेंडू निर्धाव आलाय आणि निर्धाव चेंडू जसा असा मैदानाच्या आतवरती एंटर करेल तसं जसा गोलंदाजी करत असताना गोलंदाजाचं मानसिक मनोबल देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव आलाय पहिला चेंडू तो मात्र 4थ्या षटकाचा खेळ सुरुवात होत असताना स्लोअर वन चेंडू स्लोअर वनला वाचलाय जकडलाय पकडलाय. थोडासा दुसरी धाव करत असताना मात्र पाय स्लिप होत आहेत मात्र साई यांचे आणि त्यावरती मात्र एक धाव तर नक्कीच पूर्ण होते. फेकी मात्र प्रत्येक वेळी मात्र कुठेतरी मुरगाव संघाकडनं गॅदर होत नाहीये की फेकी चांगली होत नाहीये हे समजलं जात नाही. मात्र दोन्ही संघांचा टीम बॅलन्स आपण पाहिला ते खूप चांगलं आहे. म्हणजे मॅचला खूप मजा येते मैदानाच्या आतवरती. अजूनही जर आपण पाहिलं तर हा फटका ज्या प्रकारे साई यांनी खेळला थोडासा स्लिप झाला आणि त्यानंतर मात्र पुनश्च उभा राहिला आणि एक धाव कंप्लीट केली. स्ट्रायकिंग येईल. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर येईल. तुषार आपल्याला पाहायला मिळेल.
सांघिक धावसंख्या एका धावेने वधारताना पाहायला मिळते. 33 धावा या धावफलकावरती पूर्ण होताना आपल्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. पाठलाग 63 धावांचा म्हणजे अर्थात अजून 30 धावांची गरज असेल राहिलेल्या चेंडूंवरती. परत एकदा सुरेख चेंडू पॉईंटच्या डोक्याच्या वरनं कमालीचं क्षेत्ररक्षण. कॅच ऑफ द टुर्नामेंट झाली असती, कॅच ऑफ द मॅच झाली असती. काय लाजवाब या ठिकाणी क्षेत्ररक्षण दाखवलं जात आहे ते मात्र पॉईंटवरच्या क्षेत्ररक्षकाचं कडनं. सूरज पाहायला मिळतोय. जरी सूरज वरती तळपत असला तरी मात्र क्षेत्ररक्षण करत असताना मात्र फ्रेंडशिप मोरगाव संघाचा सूरज देखील कमी नाहीये मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. हाताला स्पर्श झालाय चेंडू, जसं त्याचं रिॲक्शन आपण पाहिलंय. झेल नक्कीच टिपण्यामध्ये यशस्वी झाला असता. हा चेंडू पुढच्या साईडला, चेंडूला मात्र टायमिंग प्रॉपर दिलाय का, मात्र पर्यंत क्षेत्ररक्षकाला जाऊन चेंडूने शोधलाय आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतवरती होताना, तिसऱ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. बॅक टू द पॅव्हिलियन साई आपल्याला पाहायला मिळतोय. चौदा चेंडू आणि 29 धावांची गरज. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये योगेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि जसा योगेश मैदानाच्या आतवरती जातोय तुम्ही सर्वजण योगेशचे फॅन आणि सिद्धेशचे फॅन बघू शकता जे झाडाखालनं आपल्याला पाहायला मिळत आहे. शेखर प्रभू आपल्याला पाहायला मिळत आहे, प्रीतम पाहायला मिळत आहेत, आदित्य सागर आपल्याला पाहायला मिळतोय, अक्षय प्रज्वल ही सगळे आपण बघितले. तुषार देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतो. हे सगळे सिद्धेश आणि योगेश याचे फॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र एक बॅटर तर मैदानाच्या आतमध्ये गेलाय, योगेश आपल्याला पाहायला मिळतो. परत एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण सर्वांना बघितलंय स्क्रीनवरती. आता मात्र योगेश वर आपल्याला पाहायला भेटेल. 14 चेंडूंवरती 29 धावांची गरज आहे. परत एकदा जाता शैनी गुटना टेकवाला फटका योगेशच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. मात्र गॅदर खूप चांगले केलं जात आहे. एकाच धावेसाठी वळलेली पावलं मात्र हळूवारपणे थबकताना पाहायला मिळत आहेत. स्वतःचं खातं ओपन केलं जात आहे. सांघिक धावसंख्येवरती भर पडताना पाहायला मिळते. धावसंख्या 35 धावांवरती पोहोचली जाते आतापर्यंत. तरी मात्र षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या मोठ्या फटक्यांसाठी कुठेतरी एकाच दुसरा या राहिलेल्या बाकीच्या चेंडूंवरती मोठा फटका खेळणं गरजेचं असेल. ते श्रीशा स्पोर्ट्स पेंडू संघाच्या बाजूने. मात्र जर विचार केला तर चांगल्यात चांगले चेंडू मैदानाच्या आतवरती घेऊन जावे लागतील ते फ्रेंडशिप मोरगाव संघासाठी. कारण आता मात्र तुमची देखील उत्कंठा प्राणाला लागेल. कारण मात्र आजच्या दिवसामध्ये आपण मेगा फायनल पाहणार आहोत. आजच्या या 4 संघांवरती एक कुठचा तरी संघ असेल तो मात्र काल झालेल्या फायनल मध्ये पोहोचलेल्या वेंगुर्ला संघासमवेत खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. त्या संघामध्ये देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्रातील स्टारकास्ट पाहायला मिळते आणि आजच्या दिवसामध्ये देखील तेवढीच दर्जेदार नावं ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यातील 2 नावं ही बरोबर मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मात्र फलंदाजी करत असताना मात्र हे नौके चेहरे देखील कमी नाहीयेत. आणि हे शोध मोहीम घेण्याचा उद्देश घेऊन देवळी चषक 2025चा क्रिकेटचा रणसंग्राम आपण ह्या आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 63 धावांचा पाठलाग करत असताना 36 धावा या धावफलकावरती. अर्थातच 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूंच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर अजूनही विजयासाठी गरज असेल ती मात्र श्रीशा स्पोर्ट पेंडूर संघाला 27 धावांची. यस डीजे. चेंडू 27 धावांची गरज. 36 धावा धावफलकावरती. बॅटिंग चॉईस पॉवर पेचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येतोय. 12 मध्ये 27 ची गरज. 36 धावा धावफलकावरती जागल्यात. 63 धावा धावफलकावरती. अजिबात काही मिस्टेक होणार नाही. आमच्याकडे स्कोरर आहे आणि स्कोरर आम्ही त्यासाठीच मागवलंय अमय्या याला आजच्या दिवसासाठी देवळी चषकसाठी. आपण त्याच्यासाठी त्याला इथे बोलवलंय. कुठचीही एकाही धावाची अदलाबदल किंवा फेरबदल होणार नाही आणि याचा आम्ही संपूर्ण निर्वाह करतोय. कुणाल मला वाटतं ज्याने 3रं षटक हाताळलं होतं तो कुणाल परत एकदा गोलंदाजी मार्गवरती येतोय. 12 चेंडू 27 ची गरज मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळतोय.
तुषार स्ट्रायकिंग एंडवरती, योगेश नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. या दोन्ही फलंदाजांना मात्र मेहनत घ्यावी लागेल मैदानाच्या आतवरती आपला संघ पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल तर. आणि दुसऱ्या साईडने कुणाल याला मात्र चांगला टप्पावरती गोलंदाजी करावी लागेल. म्हणजे दोन्ही संघांसाठी मात्र हा सामना आपण जर पाहिला तर 50-50% आपण मैदानाच्या आतवरती ऑन होताना पाहायला मिळतोय. मात्र बघावं लागेल कुठचा तरी एकच संघ असेल तो मात्र ह्या स्पर्धेच्या नियमावलीनुसार, कंपल्सरी चेस नियमावलीनुसार मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल सज्ज होतोय गोलंदाजीला. पहिला चेंडू परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट आणि चेंडूचं व्यवस्थित न जुळलं गेलेलं समीकरण आपल्याला पाहायला भेटेल. एक धाव पूर्ण झाली आणि एका धावेने आता मात्र स्ट्राईक रोटेट केली गेली आहे तुषारच्या माध्यमातून. ते मोठे फटके मैदानाच्या आतवरती शोधतोय तुषार. मात्र तुषार जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत हा सामना संपूर्णपणे श्रीशा स्पोर्ट पेंडू संघाच्या बाजूने येताना कधीही पाहायला भेटेल. कारण जेव्हा जेव्हा याचे बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपते तेव्हा कुठचंही मैदान असेल ते मात्र छोटंच वाटतं. शरीर यष्टी जरी बारीक असली तरी मोठ्याच मोठे फटके षटकार करण्यासाठी ओळखला जाणारा हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र स्ट्रायकिंग एंडवरती योगेश काळसेकर आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा बरोबर खालती बसून चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रवेश होतो. एक धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. तिसऱ्या धावेसाठी रनिंग बिटवीन द विकेट चेक करावी लागेल. फेकी डिलाईने होते आणि अस्तित्वात नसलेल्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतवरती पूर्ण होताना पाहायला मिळतोय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स होते ती मात्र योगेश आणि तुषार यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 धावांनी सांघिक धावसंख्या वधारताना आपल्याला पाहायला भेटेल. अर्थात 63 धावांचा पाठलाग चालू आहे आणि 40 धावा या आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूंवरती 23 धावांची गरज. एकात दुसरा मोठा हिट झाला तर मात्र हा सामना संपूर्णपणे श्रीशा स्पोर्ट पेंडूर संघाच्या बाजूने येईल आणि जर एकात दुसरा विकेट्स गेला तर मात्र हा सामना मोरगाव संघाच्या बाजूने देखील जाताना पाहायला भेटेल. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजीचं प्रात्यक्षिक दोन्ही संघांकडनं होतंय. परत एकदा सुरेख चेंडू, ताकदवर फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि मात्र दर्शक म्हटल्याप्रमाणे नावाला साजेशी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तुषार धामापूरकर आहे तोपर्यंत हा सामना एकतर्फी कधी पेंडूर संघ आपल्या खिशामध्ये घालून घेऊन जाऊ शकतो. डीजे तांबडी चांबडी उन्हात करपून लकलका जर हा मात्र समसमणारा बाहुबली करंडा गुचवायचा असेल तर तुम्हाला करपावे लागेल. परत एकदा फुल टॉस चेंडू, बॅक टू बॅक तुषारच्या बॅटमॅनना हा हँडसम लवली व्हेरी लॉंगेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट चेंडू सीमा रेषेपलीकडे दमदार, वजनदार, टॅलेंटेड देऊ दशकाचा अजून एक सुंदर बहारदार षटकार. एकदा जोरदार टाळ्या तुषार धामापूरकर साठी. सुपर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये, तुषारच्या आतमध्ये, तुषारच्या माध्यमातून पारितोषिक येणार आहे. पारितोषिक येत आहे. पारितोषिकाला पाय फुटलेत. रत्नेश मोंडेकर यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक तुषारच्या सलगच्या 3 षटकारांसाठी. आजचा दिवस तुषारचा आपल्याला पाहायला मिळतोय. पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय रत्नेश यांच्याकडनं तुषारसाठी सलगच्या 3 चेंडूंवरती 3 षटकारांसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. ते मात्र तुषार यांच्यासाठी येत आहे हे पारितोषिक. सांघिक धावसंख्येवरती भर. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 चेंडूंना गरज आहे ती आता मात्र 5 धावांची. कमालीची फटकेबाजी चालली आहे. एका एंडनी तुषारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. परत एकदा लोअर फुलटॉपचा चेंडू, समोरच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 धाव तर नक्कीच पूर्ण. आउटफिल्डिंग चॅलेंजिंग. तोपर्यंत मात्र एका धावेसाठी बळा दिली पावलं. फेकी बघा, फेकी खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम फेकी झाली आहे. मात्र 2 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि जी 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि सांघिक धावसंख्या पोहोचली आहे ती आता मात्र 60 धावा. म्हणजे अजून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूंवरती गरज असेल ती 3 धावांची. दत्तराज स्पोर्ट्स संघनायक आपल्याला विनंती असेल आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स जवळच थांबा. या 2 संघांमध्ये जो विजेता होईल तो त्याचा लगेच सामना अवनी स्पोर्ट्स
या संघासमोर होईल. अवनी स्पोर्ट संघाचा संघनायक आपल्याला विनंती की आपण आमच्या शेवटचं षटक हाताळलं जात आहे. गोलंदाजी मार्गला गोलंदाज विकी आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच संपलेली नाहीये. 6 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये काही होऊ शकतं, मात्र बघावं लागेल विकी काय करतोय गोलंदाजी मार्कवरती. शॉर्ट वाला चेंडू आणि मात्र ऑफिशियल इशारा येतोय पंचांचा. तो चेंडू नो असल्याचा बघावं लागेल. ऑफिशियल इशारा हा काय म्हणून आलाय नोचा हे पाहणं गरजेचं आहे. आणि तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण झाल्यात आणि ही एक नोची धाव एकूण या 3 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आणि 3 धावा या धावून पूर्ण झाल्यात आणि ही नोची एकूण ह्या 4 धावा. आणि 3 धावांनी सांघिक धावसंख्या आणि विजयी संपादन होतोय. तो मात्र श्रीशा स्पोर्ट्स पेंडूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया थोड्याच वेळामध्ये या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल. आमचे स्कोरर अमेय सामंत. आता मात्र तुमची जबाबदारी थोडी वाढली जाईल, कारण हा सामना दोन्ही साईडने, एका साईडने फलंदाजी एका साईडने गोलंदाजी. आपण संपूर्ण स्कोर कार्ड ह्या स्क्रीनवरती आपल्याला थोड्याच वेळामध्ये उपलब्ध होईल, जेणेकरून प्रेक्षकांमध्ये देखील उत्कृष्ट वाढेल. आले स्कोर कार्ड बरोबर समोर. फलंदाजी करत असताना सूरजचे 9 चेंडूंवरती 28 धावांची बहारदार कामगिरी सूरजकडनं आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर दत्तप्रसादने देखील साथ दिली त्याला. पहिल्या टर्नला 11ला 13 बनवल्या त्यांनी. मात्र जर आपण ओव्हरमध्ये आलो तर तुषारची 2 किफायतदार ओव्हर मैदानावरती आपल्याला षटकं पाहायला मिळाली. 13 धावा खर्च करत 2 गडी बाद केले. त्यानंतर चंदनचे देखील षटक कमालीचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकं त्यांनी हाताळली. सरासरी 10ची म्हणजे 20 धावा खर्च केल्या त्याच्या 2 षटकांवरती आणि 2 महत्वपूर्ण गडी बाद केले. आणि त्यानंतर फलंदाजीसाठी जर आपण आलो तर 9 चेंडूंवरती 25 धावा जमवल्या त्या तुषार याने. आणि 8 चेंडूंवरती मात्र आपण पाहिलं तर 10 धावांची साथ दिली आहे ती अथर्व यांनी. आपण पाहिलं तर मात्र सुरेख आपण ही संपूर्ण समरी पाहतो आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर मात्र ऑफिशियल आमचा जो डिसिजन आहे तो या ठिकाणी तुषार धामापूरकर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय. तुषार, आपल्याला विनंती असेल की आपण या मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. आपण आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुषार धामापूरकर यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. तसेच रत्नेश मुंडेकर यांनी लावलेले हॅलो आपण पाहतो आहोत. आणि तसेच 200 रुपयांचं पारितोषिक देखील या ठिकाणी ते मात्र तुषार यांच्यासाठी आपण टॉस्का बॉक्स मध्ये भेटतो. तुषार यांना तुषार आमच्यापर्यंत जोडला जाईल. आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. 200 रुपयांचं पारितोषिक रत्नेश मुंडेकर यांच्याकडनं सुपूर्द करण्यात आले. तसेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जातोय. यस तुषार, हे 200 रुपये रत्नेश मुंडेकर यांच्याकडनं या सलगच्या 3 चेंडूंवरती 3 षटकारासाठी आपल्यासोबत थांबलाय तुषार. तुषार, पहिला आयोजन नियोजन काय वाटतं ह्या संपूर्ण देवळी चषक 2025 आणि पहिला सामना आणि पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच तू सांगत होता जसं की खूप महिन्यानंतर आज प्रथमतः क्रिकेट खेळतोय. मात्र तुझी फलंदाजी गोलंदाजी बघताना कुठेही वाटत नाहीये की तू एवढा मोठा ब्रेक घेऊन ह्या मॅच मध्ये आलायस. प्रथमतः आयोजन खूप सुंदर आहे. प्रथम म्हणजे पहिलंच वर्ष आहे